यानंतर बातमी आहे मुंबईतल्या खड्ड्यांवरून सध्या जे महाभारत सुरू आहे त्या संदर्भातली। मुंबईतले खड्डे प्रश्न जो आहे त्या प्रश्नावर उत्तर मिळत नसेल तर आयुक्त अजय मेहता यांच्यावर अविश्वास ठराव आणावा अशी शिवसेनेची भूमिका आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, हे भूमिका कुणासाठी आहे आणि कुणाला आवाहन केले शिवसेनेने? विलास, आज स्थायी समितीत पुन्हा एकदा खड्ड्यांवरून गोंधळ बघायला मिळाला। कारण मागच्या स्थायी समितीमध्ये आवाहन केलं होतं किंवा आदेश दिले होते स्थायी समिती अध्यक्षांनी की खड्ड्यांबाबतीतलं स्टेटमेंट पुढे आणावं, रिपोर्ट समोर आणावा। मात्र तशा प्रकारचा कुठलाच रिपोर्ट समोर आला नाही। त्याच्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक हे चिडले होते आणि शिवसेनेने अशी मागणी केलेली आहे की कोणत्याही पक्षाने जर खड्डे प्रश्नावर उत्तर मिळत नसेल तर आयुक्तांवर अविश्वास ठराव आणावा आणि त्याला निश्चितपणे आपण पाठिंबा देऊ। त्यासोबतच मनसेने सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की अविश्वास ठराव मांडायचा ठरला तर निश्चितपणे मनसेच्या सुद्धा त्याला पाठिंबा असेल। भाजपची काय भूमिका? भाजपची हीच भूमिका आहे की अशा प्रकारचा जो ठराव आहे किंवा अशा प्रकारची जी मागणी आहे ती खरं तर महापौरांनी पुढे आणावी। भाजप थोडंसं मागे गेलेलं आहे या मागणीवरती, कारण शिवसेनेच्या कृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीत असं म्हटलेलं आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना महापालिकेत पाठवलेलं आहे, आयुक्त अजय मेहतांना, त्यांनी त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांना आता परत पाठवण्याची वेळ आली आहे। त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो मनोज कोटकांकरवी तुम्ही या आयुक्तांना परत घेऊन जा। भाजपने मात्र ही भूमिका घेतलेली आहे की आधी जे इंजिनियर्स आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यानंतर आपण ठरावाचं बघू। त्याच्यामुळे एकंदरीत चित्र असं आहे की शिवसेना आणि भाजप या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने सामने येताना तर दिसतच आहे। मात्र सध्याचं चित्र स्थायी समितीत निश्चितपणे हे होतं की सर्व पक्षीयांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आणि त्यासोबतच भाजप वगळून इतर पक्षांनी आयुक्तांच्या अविश्वासाच्या ठरावाची सुद्धा मागणी केली आहे।